बापरे, पाणी अचानक वाढलं अन काळू वॉटरफॉलवर तरुण मधोमध अडकला. खाली 300 फूट दरी अन तो टोकावर. मृत्यूच्या दारातला थरारक व्हिडिओ. सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात, पण असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगले जीवावर बेतते. अशा घटना पाहता वारंवार सांगितलं जातं की पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो काळू वॉटरफॉलला फिरण्यासाठी गेला होता. मात्र नुसतं धाडस त्याच्या जीवावर बेतलं आहे. धबधब्याचं पाणी अचानक वाढलं आणि काळू वॉटरफॉलवर तरुण मधोमध अडकला. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पहा. हा व्हिडिओ पाहून धबधब्यावर जाताना 100 वेळा विचार कराल. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील प्रसिद्ध काळू धबधब्याच्या टॉप पॉइंटवर ही घटना घडली. प्रसिद्ध काळू धबधबा हा 5 टप्प्यात खोल दरीत कोसळत असतो. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी म्हणजेच टॉप पॉइंटवर एक पर्यटक हा पाय घसरून पडला होता. खाली 200 ते 300 फूट खोल दरी आणि हा तरुण काळू नदीच्या अतिवेगवान वाहणाऱ्या पाण्याच्या टोकावर अडकला होता. मृत्यूच्या दारातच अडकलेला हा तरुण कधीही पाण्याबरोबर खाली वाहून जाऊ शकत होता. मात्र काही तरुणांनी थरारक रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचवलं आहे. याचा व्हिडिओही व्हायरल होत असून व्हिडिओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल. पर्यटन स्थळावर रीलसाठी स्टंटबाजी करण्याच्या नादात कार 300 फूट दरीत कोसळण्याची घटना साताऱ्यात घडली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातील जुन्नर येथील काळू धबधब्यावर एक विचित्र घटना घडली आहे. जवळपास 200 ते 300 फूट खोल धबधब्याच्या टोकावर एक तरुण अडकला होता. सुदैवाने या तरुणाला वाचवण्यात आलं, पण त्याच्या या कृत्यामुळे वाचल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याच्या कानशिलात लगावून परत असं न करण्याची ताकीद दिली.